आई अंबाबाईच्या वास्तव्यानं पावन झालेल्या या करवीर नगरीत अनेक प्राचीन शिवमंदिर आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे उत्तरेश्वर महादेव मंदिर. करवीर महात्म्यात उत्तरेश्वर महादेव मंदिराचा उल्लेख आहे. कोल्हापुरातील जुन्या वसाहतींपैकी एक म्हणजे उत्तरेश्वर पेठ होय. प्राचीन ब्रह्मपुरी केंद्रानंतर पूर्वाभिमुख उत्तरेश्वर देवालय हे अस्तित्वात आलं. याची स्थापना कधी झाली याचा ठोस पुरावा नाही. त्याच्यामुळे उत्तरेश्वर हे नाव कधी संबोधलं गेलं हे सांगता येत नाही. असं म्हटलं जातं की हे मंदिर तत्कालीन वसाहतीच्या उत्तरेला वसल्यानं याला उत्तरेश्वर महादेव असं नाव देण्यात आलं. मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली आकाराने भव्य असलेली महादेवाची पिंड. तशी पिंड दुसरीकडे क्वचितच पाहावयास मिळते. तिची उंची साधारण 4 ते 5 फूट असून रुंदी 5 फूट आहे. पूजेला सोयीचे व्हावे म्हणून तिची उंची कमी केल्याचं सांगितलं जातं. पिंडीच्या समोर नंदी आणि पश्चिमेला दोन्ही कोपऱ्यात उजवीकडे गणपती आणि डावीकडे पार्वती यांच्या मूर्ती आहेत. बाहेर सभामंडपात विरुद्ध बाजूस 11 मारुतीचे वैशिष्ट्यपूर्ण लहानसं मंदिर आहे. देवालयाच्या मागील बाजूस सळसळणारा भला मोठा 90-100 वर्ष जुना पिंपळ वृक्ष आहे. आषाढ श्रावणात दर्शनासाठी भक्तांची इथं मोठी गर्दी होते. एका टेकडीवर वसलेलं असं हे जुनं प्राचीन मंदिर कोल्हापूरकरांचं श्रद्धास्थान आहे.